श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराज या दिव्य महात्म्यांचं चरित्राचं आख्यान श्रवण करत असताना करवीर प्रांतातल्या महान नामांकित अशा मूर्तिकाराने एक सुवर्णाची सुंदर अशी मूर्ती बनवली आणि एका ग्राहकानं एका दत्तभक्तानं ती मूर्ती याचना केली होती। त्या वर्णनाप्रमाणे बरहुकूम त्यानं ती मूर्ती बनवली। पण नारायण स्वामींचा जेव्हा त्या मूर्तीला स्पर्श झाला आणि त्या मूर्तीला पाहता क्षणी नारायण स्वामी अतिशय त्यांच्या भावविभोर अशी स्थिती झाली आणि त्या मूर्तीला पाहतच बसले। बघा, भगवंताच्या ज्या ज्या लीला आहेत, भगवंतांच्या ठिकाणी जे जे सामर्थ्य आहे, ते ज्या ज्या ठिकाणी आयुध घेतलेली आहेत त्या त्या आयुधाप्रमाणे काही काही वेळेला त्या लीलांप्रमाणे ती आयुध त्या त्या हाताच्या ठिकाणी असतात असं मी काल सांगितलं होतं। दत्त महाराजांच्या वेगवेगळ्या प्रतिमा जेव्हा आपण पाहतो, दत्तात्रेयांची वेगवेगळी रूप छबी वेगवेगळे आपण ज्याला निहाळतो पाहतो, त्यावेळेला कधी कधी आपल्याला दत्त मूर्ती आणि विज्ञान याविषयी आपण चर्चा केली होती याच्या आधीपूर्वी की दत्तात्रेयांच्या मूर्तीचं नेमकं वैशिष्ट्य काय, क्या य चतुर्भुज षडभुज सार म्हणजे काय, किंवा कधी द्विभुज मूर्ती आहे, कधी चतुर्भुज मूर्ती आहे, कधी षडभुज मूर्ती आहे। द्विभुज असताना आयुध कुठली आहेत, चतुर्भुज असताना आयुध कुठली आहेत, षडभुज असताना आयुध कुठली आहेत। कधी कधी गदा हातामध्ये आहे, कधी कधी त्रिशूळ हातामध्ये आहे, कधी कधी त्रिशूळ गदा दोन्ही हातामध्ये आहे। त्या त्या लीलेप्रमाणे त्या त्या देवतेच्या स्वरूपाप्रमाणे मध्यभागी जर शिवस्वरूप असेल, शिवदत्त असेल तर मूर्तीमधली आयुध वेगळी आहेत। मध्यभागी विष्णू स्वरूप मान्य करून जर दत्त हे मुख्य जे प्रधान दैवत ज्या पद्धतीनं पाहतो तसं असेल तर आयुध वेगवेगळी आहेत। मूर्तिशास्त्र आणि विज्ञान याचा विचार करताना हा विचार आपल्या पुढे मांडलेलाच होता। सर्वसामान्यपणे 6 हात जेव्हा आपण वर्णन करतो दत्तात्रेयांचे त्यावेळेला माला कमंडलुरध कर पद्मयुग्मे, दत्तात्रेयांच्या उजव्या हातामध्ये नारायण स्वामी सांगतायत मूर्तिकाराला, अरे तू इतकी सुंदर मूर्ती केलीस कारण उजव्या हातात माळ, डाव्या हातामध्ये कमंडलू, माला कमंडलू रध कर पद्मयुग्मे, मध्यस्थ पाणी युगुले डमरू त्रिशूले। मधल्या 2 हातांमध्ये 6 पैकी एका हातात डमरू आणि एका हातात त्रिशूळ आहे। आणि यस्यस्त ऊर्ध्व करयोः, ज्यांच्या वरच्या 2 हातांमध्ये शुभ शंख चक्रे, ज्यांच्या वरच्या या 2 हातांमध्ये शंख आणि चक्र आहे। वंदे तमत्रिवरदम भुज षटकयुक्तम, अशा 6 हात असलेल्या षडभुज असलेल्या अत्रिपुत्र दत्तात्रेयांना मी वंदन करतो। हे जसं वर्णन केलंय असंच्या असं वर्णन तू या ठिकाणी या मूर्तीमध्ये उतरवलंयस। ती तशीच्या तशी सुंदर अशी मूर्ती तू केलेली आहेस। भगवत कलेचा त्या अशा पद्धतीने जर मूर्तिकारानं मूर्ती केली तरच भगवत कलेचा प्रवेश त्या ठिकाणी होतो। शास्त्राप्रमाणे देवाचं त्या मूर्तीमध्ये वास्तव्य होतं। वाहवा रे वाहवा, काय सुंदर मूर्ती बनवली आहेस। त्या मूर्तीचं भरभरून ज्या वेळेला नारायण स्वामी स्तुती करू लागले, कौतुक करू लागले, तो म्हणाला, महाराज आपल्याला आवडली का ही मूर्ती? महाराज म्हणाले, मूर्ती तर छान झाली आहे पण आम्हाला नको। यानं मनात व्यवहारी विचार असा केला की ज्या दत्तभक्तांनी ही मूर्ती मागितली, ज्याच्यासाठी ही बनवली गेली, ही
महाराजांना जरी भावलेली असली तरी आपण त्याची त्याला देऊ. आणि याच्या मनात सात्विक भाव असा निर्माण झाला की आपण स्वामी महाराजांच्यासाठी निराळी मूर्ती तयार करू. काय सुंदर भाव होता बघा. यानं विचार असा केला की स्वामी महाराजांना या पद्धतीची मूर्ती आवडली ना, आपण निराळी मूर्ती तयार करू. त्यानं ती पहिली तयार केलेली मूर्ती ज्या दत्तभक्तानं याचना केली होती, ग्राहक होता, त्याची त्याला दिली. आणि विशेषत्वाने सांगितलं की भाग्यवान आहेस, मूर्ती तर ही माझ्याकडनं दत्तप्रभूंनी करून घेतली, पण याला प्रत्यक्ष स्पर्श नारायण स्वामींचा, नारायण यतींचा झालाय. ही मूर्ती नीट जपून ठेवा. म्हणून त्या मूर्तिकारानं त्या दत्तभक्त ग्राहकाला ती मूर्ती दिली. काही काळ गेला आणि मनामध्ये हा विचार होता की नारायण स्वामींना अशी मूर्ती तयार करून द्यायची. स्वतः त्यानं काय केलं की पूर्वीच्या ग्राहकाकडून पैसे मिळालेलेच होते, नारायण स्वामींच्यासाठी उत्तम अशा पद्धतीची मूर्ती करून अर्पण करावी असा विचार त्यानं केला आणि दुसरी मूर्ती करायच्या उद्योगाला तो लागला. थोड्याच दिवसात पूर्वीपेक्षा अत्यंत सुंदर अशी दत्तमूर्ती त्यानं केली आणि मोठ्या उत्साहाने तो महाराजांच्या मठामध्ये आला. साष्टांग नमस्कार केला आणि महाराजांच्या पुढे ती मूर्ती ठेवली. बघा, पहिली मूर्ती सहज योगायोगानं नमस्कार करण्यासाठी म्हणून झाकून नेली होती कापडामध्ये, पण आता ही दुसरी मूर्ती, सुवर्णाची मूर्ती, स्वामी महाराजांच्या पुढे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मठात जो मठ जिथे राहत होते नारायण स्वामी, तिथे त्यांच्या चरणाशीच अर्पण केले आणि म्हणतो, महाराज, ही मूर्ती मी आता आपल्याकरता आणली आहे, या मूर्तीचा स्वीकार करा आणि मला फक्त आशीर्वाद द्या, माझ्याकडून असंच कार्य घडत राहू दे म्हणून. बघा, सद्भक्तांनी संतांच्याकडची लक्षणं काय असतात संतांची. ती मूर्ती पाहिली आणि मुखातनं शब्द आले, तुझं कल्याण हो, पण आम्हाला या मूर्तीची आता गरज नाही. का गरज नाही? ही मूर्ती म्हणाली पहिल्या मूर्ती बनवली त्यापेक्षाही सुंदर आहे, कारण ही तू अत्यंत भक्तिभावनेने मला मिळावी म्हणून केलेस, याची मला कल्पना आहे. पण ही जर मूर्ती मी माझ्याकडे ठेवली सोन्याची, तर मी यती आहे, मी संन्याशी आहे, माझ्या मागे नको ती उपाधी मागे लागेल. हे पहा, हे काम माझ्यासाठी योग्य नाही. समलोष्टाश्म कांचन अशी जी संतांची भूमिका असते, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, याप्रमाणे त्या मूर्तीला वंदन केलं आणि त्या मूर्तीला क्षमायाचना करून, प्रार्थना करून की महाराज, मी आपल्याला सुवर्णाची ही मूर्ती माझ्याजवळ ठेवू शकत नाही, तुम्ही आता हृदयातच तुम्हाला आता साठवून ठेवलंय, मूर्तरूपानं कशाला पाहिजे. ती मूर्ती त्याला प्रसाद म्हणून त्या मूर्तिकाराला परत दिली. सज्जन हो, या पद्धतीचं संतांचं चरित्र असतं. त्यांच्या समोर चालून जरी काही परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे व्यवहार झाले तरी ते त्यात कधीही अडकत नाहीत. नारायण स्वामींच्या वैराग्याची परिसीमा या अशा कथानकातून आपल्याला कळते. आज इथेच वाणीला विराम देऊ. काय घडलं यानंतर कोल्हापुरात राहत असताना, कुठे गेले नारायण स्वामी, उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. श्रीमन नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन अशी प्रार्थना करून वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.